प्राध्यापिका सुषमा अंधारे मॅडम. सगळ्यांचं शब्द सुमनाने एकदा समारोप होताना आभार प्रदर्शन जे अधिकृत करते त्याच्यासाठी प्राध्यापक माननीय सिद्धार्थ खरात यांना मी विनंती करतो, कृपया आपण आभार प्रदर्शन करावं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचा हा दिमाखदार समारंभ रत्नागिरी शहरामध्ये संपन्न होत आहे. या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन अनेक महिन्यापासून चालू होतं, पण यानं त्या कारणास्तव हा कार्यक्रम पुढे ढकलत होता. याच्याबद्दलचे अनेक शंका कुशंकासुद्धा अनेकांच्या मनामध्ये निर्माण झाल्या होत्या. परंतु या समितीचे अध्यक्ष माननीय नामदार उदय सामंत हे उच्च शिक्षण मंत्री तथा समिती अध्यक्ष हे यांचा निश्चय अत्यंत दृढ होता आणि एखाद दुसरा ग्रंथ प्रकाशित करण्याऐवजी एकाच वेळी आपण या वाचकांना जास्तीत जास्त काय देता येईल आणि तेही दमदार कशा पद्धतीनं देता येईल यावर त्यांचं एकमत होतं. आणि त्यांनी हा जो कार्यक्रम आहे त्यांचं असं मत होतं की समिती सदस्यांनी चर्चा झाली की हा कार्यक्रम मुंबईत घ्यायचा का, तर ते म्हणाले मुंबईत नाही, मला हा कार्यक्रमच वेगळ्या पद्धतीनं साजरा करायचा आहे. ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचं मूळ गाव आहे त्या मूळ गावात अक्षरशः खरं म्हणजे तिथे जाऊन तिथे दर्शन घेऊन त्याची एक रॅली करून आणि मग त्याचं हे सगळं काही करायचं होतं. परंतु वेळ आणि पावसाळा या अडचणी आल्यामुळं त्यांनी हा कार्यक्रम रत्नागिरीमध्ये करण्याचं ठरवलं. या निमित्तानं रत्नागिरी बघता येईल आणि त्यांनाही हा कार्यक्रम रत्नागिरीकरांना दाखवण्याची इच्छा होती. आणि या प्रकाशनाच्या कार्यक्रमासाठी माननीय मंत्री महोदय अतिशय सक्षमपणानं उभं राहिले. कालपर्यंत मंत्री महोदयानं आमची सगळ्यांची यायची तयारी झाली होती, तिकीट बुक झालं होतं, कोणत्या गाडीत बसायचं इथपर्यंत झालं होतं. परंतु आपणा सगळ्यांना माहिती आहे की एक दुसरंच आकाशामध्ये जसं आता वादळ आलंय त्या दुसरंच एक जो काही झंझावात आहे तो निर्माण झाल्यामुळं दोन्ही मंत्र्यांचा कार्यक्रम ऐनवेळी रद्द झाला. त्यावेळेस मी फोन केला की सर हा कार्यक्रम आता करायचा आहे की नाही करायचा, तर ते म्हणाले काहीही हो, हा कार्यक्रम आपल्याला घडून आणायचा म्हणजे आणायचाच, तुम्ही पुढे व्हा, सगळेजण समिती सदस्य कामाला लागा, हा कार्यक्रम होणार, मी सगळी तयारी केली आहे. माननीय मंत्री महोदय तथा समिती अध्यक्ष यांचा या कार्यक्रम घडवून आणण्यासाठी जो दुर्दम्य पाठिंबा त्यांनी दिला, एक समितीला जी काही शाबासकीची थाप दिली त्याबद्दल मी माननीय मंत्री महोदयांचे आभार मानतो. दुसरे या समितीचे सदस्य आहेत, परंतु या समितीला कायम त्यांनी ऊर्जा दिलेली आहे. गेली 20 वर्ष ते समितीचे सदस्य राहिलेले आहेत. अनेक समिती सदस्य सचिव त्यांनी पाहिलेले आहेत आणि या कामकाजाचा त्यांच्या मनामध्ये एक प्रकारचा निश्चित अशा भूमिका होत्या. ते डॉक्टर नितीन राऊत साहेब ऊर्जा मंत्री महाराष्ट्र राज्य हे खऱ्या अर्थानं या समितीचे ऊर्जा केंद्र आहेत आणि ही समिती जास्तीत जास्त गतिमान व्हावी, जास्तीत जास्त जी प्रकाशनं राहिलेली आहेत ती पूर्ण करावीत, कारण एक प्रकारचा आक्षेप त्यांना समाजातून वारंवार त्यांच्या कानावर येत होता आणि ते या संदर्भामध्ये माननीय मंत्री सामंत सरांना वारंवार बोलत होते आणि सामंत सरांनी त्यांचं ट्युनिंग एकदम चांगलं असल्यामुळं या कार्यक्रमामध्ये ऊर्जा मंत्री महोदयांनी ऊर्जा दिली. समितीचे सदस्य सचिव त्यांना सुद्धा त्यांनी प्रोत्साहन दिलं आणि एकूणच समितीला त्यांनी ऊर्जा निर्माण करून दिली. त्यांनी ज्या प्रकारे त्यांची जी काही मतं होती या ठिकाणी मांडली त्यांनी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे विचारांचं रसायन आहे आणि ज्याला कुणाला भारत निर्मितीचं काम करायचं असेल त्याच्यासाठीचं हे रसायन परिपूरक आहे आणि म्हणून त्या संदर्भात ज्याला पुढे द्यायचं असेल त्यांनी हे रसायन हे केलं पाहिजे. या निमित्तानं डॉक्टर नितीन राऊत सरांनी ज्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं त्यांचं मार्गदर्शन आम्ही पुन्हा यापुढे शिरसावंत ठेवू. त्यांनी सांगितलं की जास्तीत जास्त काम करा. मी समिती सदस्यांच्या वतीनं आपणा सगळ्यांना आश्वासित करू इच्छितो की समिती यापुढे आणखी गतीनं काम करेल आणि जास्तीत जास्त जे काही लेखन स्वरूपाचं साहित्य आपल्यासमोर सादर करील. या सगळ्यामध्ये महत्त्वाची 2 विशेष निमंत्रित पाहुणे आपल्यासमोर उपस्थित झालेले आहेत. ते समिती सदस्य नाहीत परंतु निमंत्रित आहेत आणि त्यांचं मोल आपण जाणत आहात.
आनंदराज आंबेडकर साहेबांनी या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त केली आहे. खरं म्हणजे आनंदराज आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकरांचे वारस आहेत आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या वारसानं समितीच्या कामाप्रती कृतज्ञ करणं हे समितीचा एक प्रकारचा गौरव आहे असं मी समजतो. त्यांच्या काही अनेक अपेक्षा आहेत. मला वाटते या सगळ्या अपेक्षा समिती पूर्ण करेल. राजेंद्र गवई साहेब राजकारणातले एक राजकीय घराण्याचा वारसा, संपन्न वारसा त्यांच्या पाठीमागे आहे आणि त्यांनी सुद्धा समितीच्या कार्याची स्तुती केली आहे, प्रशंसा केली आहे आणि हे काम अधिक पुढे जाण्यासाठी त्यांनी आपणा सगळ्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. बंधूंनो, बोलताना आनंदराज आंबेडकर साहेबांनी बरीच चर्चा या ठिकाणी केली आहे की भारतावर जी संकट आली आहेत, की भारत कोणत्या परिस्थितीमध्ये जातोय आणि कोणत्या परिस्थितीमध्ये आपण सगळे एकत्र आहोत आणि आपण कुठे जायचं आहे. मी समितीचा सदस्य आणि एक वाचक या निमित्तानं सांगू इच्छितो की बाबासाहेब आंबेडकरांचं साहित्य हे इंधन आहे. इंधन शुद्ध की अशुद्ध दोन प्रकारचे इंधन आहेत. एक प्युअर इंधन आहे आणि एक थोडंसं हलक्या प्रतीचं इंधन आहे. ज्याला कुणाला भारताची निर्मिती करायची असेल, ज्याला कुणाला समृद्ध भारताची स्वप्न पाहायची असेल आणि ज्याला कुणाला समाज निर्मिती घडवायची असेल, त्यासाठीचं जे इंधन आहे, प्युअर इंधन, हे बाबासाहेब आंबेडकरांचं साहित्य आहे. तुम्ही चिंता करू नका. चिंता करण्याचं अजिबात कारण नाही, कारण या सगळ्याचं सोल्युशन आहे आणि ते सोल्युशन बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्यामध्येच आहे, अन्यत्र कुठेच नाही. हे साहित्य न वाचता तुम्ही जर काही करायचं म्हणाल तर काहीच होणार नाही. परंतु हे साहित्य जो कोणी वाचेल, यातील माझा तर असा दावा आहे की यातील 5 पुस्तकं जो कोणी वाचेल, मी आता प्रांत साहेबांना बोलत होतो, यातील 5 पुस्तकं जी कुठली असतील ते जो कोणी वाचेल तो निर्भय बनल्याशिवाय राहणार नाही आणि यातली बहुतेक पुस्तकं जो वाचेल तो समाज परिवर्तनाच्या लढाईत अग्रेसर राहिल्याशिवाय राहणार नाही असा माझा विश्वास आहे. कारण हे बाबासाहेब आंबेडकरांचं साहित्य आहे आणि बाबासाहेब आंबेडकर या विचारधारातून काय करतायत ते तुमच्याशी बोलतायत. जेव्हा बाबासाहेब आंबेडकर आपल्याशी संवाद साधतायत, मित्रांनो, बघा काय आपल्या मानसिक अवस्था काय होत असेल. म्हणून हे साहित्य जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मिळवण्याची मागणी अनेक स्तरावरून होत होती. आज आपण बघतात किती आनंदाचा दिवस आहे. या प्रकाशन एखादं प्रकाशन होतं, दुसरं प्रकाशन होतं, परंतु आता प्रमुख पाहुण्यांच्या समोर तो ढीग बघा. एवढं मोठं प्रकाशन एकाच दिवशी एकाच ओळी होणं हा ऐतिहासिकच प्रसंग आहे. म्हणून समितीनं हे जे काही काम केलं त्याच्याबद्दल समिती खरोखर अभिनंदनास पात्र आहे असं मी समजतो. या समिती सदस्यामध्ये अनेक लोक आहेत. त्याच्यामध्ये या कार्यक्रमाला मॅडम जाखड मॅडम स्वतः उपस्थित राहिले आहेत, त्यांचे मी आभार मानतो. संजय शिंदेजी जे अप्पर जिल्हाधिकारी आहेत ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. सुकृत खांडेकरजी, त्यांनी सुद्धा या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवून, वेळात वेळ काढून उपस्थिती दर्शवलेली आहे. या समितीच्या कार्यामध्ये ज्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला ते डॉक्टर सुरेंद्र धाकतोडे, योगीराज बागुलजी, संभाजी बिरांजे साहेब, मॅडम सुषमा अंधारेजी, कमलाकर पायसजी आणि ज्यांनी या 13व्या ग्रंथाचं मराठी भाषांतर अनुवाद केला ते आमचे ज्येष्ठ विचारवंत आणि साहित्यिक R.K. क्षीरसागर. या सगळ्यांचं मोल आहे. या सगळ्यांनी या समितीच्या कार्याला खूप मोठी गती दिली. तुम्ही ऐकलं असेल की 2002 मध्ये सरांनी हा ग्रंथ दिला आहे. मी थोडासा या खात्यामध्ये असताना मी थोडीशी चाचपणी केली होती. तर बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्याचं अनुवाद करणं ही फार मोठी जटिल समस्या आहे. कारण बाबासाहेब आंबेडकरांच्या इंग्रजीचा दर्जाच इतका उच्च कोटीचा आहे आणि त्या दर्जाला साजेसं मराठी अनुवाद करणं तेवढं साधी गोष्ट नाही. क्षीरसागर सरांना त्याची कल्पना आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं साहित्य प्रकाशित का होत नाही ही एक प्रकारची चिंता जरी असली तरी त्या तोडीस तोड जे साहित्याचा अनुवाद आहे, तो शब्द, ती उंची, त्या उंचीला पोहोचण्यासाठीचा जो काही अनुवादक आहे त्याची सुद्धा त्या खालोखाल त्या प्रकारची धारणा असली पाहिजे, तेव्हा ते साहित्य मराठी अनुवादित करता येतं. नाहीतर बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्याला आपण न्याय देऊ शकत नाही. म्हणून इतर समित्या, मी कोणत्याही समित्याचा हे करत नाही, परंतु बाबासाहेब आंबेडकरांचं विशेषतः अनुवादाचा जो विषय आहे किंवा त्याच्यावर चर्चा करण्याचा विषय तो इतर समित्यापेक्षा जरा जटिल आहे आणि खूप सावधानतेनं करावा लागतो आणि ही त्याच्यामुळं समिती सदस्यावर म्हणा किंवा याच्यावर जास्त जबाबदारी येते.
मला या ठिकाणी एक माणूस एक व्यक्ती होते बघा, आता या ठिकाणी फिरत होते आणि ते फोटो घेत होते. ते एकदा अ, उच्च शिक्षण विभागामध्ये आले होते, तेच आहेत ते. मी त्यांचे फोटो पण काढले आता. तर ते माझ्याकडे आले आणि ते म्हणाले की तुम्ही साहित्य कधी प्रकाशित करणार आहे. म्हटलं करतो आहे, चालू आहे, कारण शासकीय अधिकारी याच्यात काय करू शकत नाही. एक समितीला तो निर्णय घ्यावा लागतो. म्हटलं चालू आहे. चालू कसं, भांडू लागले ते माझ्याशी, प्रचंड भांडले. ते म्हणाले, म्हटलं तुम्ही भांडता का, एवढं होणार आहे, सगळे नियम असतात, काही पद्धती असतात. अहो म्हणे मी जो काही जिवंत आहे ते इथे होते बघा आता मला, कारण मी त्यांना ओळखलंय बरोबर, तेच होते ते. मी जो काही जिवंत आहे, मी जो जिवंत आहे त्याचं कारण मी बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्य पुस्तकांची वाट पाहतोय. आणि माझं जिवंत राहण्याचं कारण म्हणजे जेव्हा ती पुस्तकं जेव्हा मला मिळतील तेव्हाच माझं समाधान होईल. आणि म्हणून तुम्ही हे लवकरात लवकर काम करा. माझ्या जीवनाचं जे काही ध्येय आहे, ही पुस्तके मिळवणं हे माझं ध्येय आहे म्हणाला. ते व्यक्ती मला आज या ठिकाणी दिसले, मला खूप आनंद झाला. अनेक लोकांना बाबासाहेब आंबेडकरांचं साहित्य संग्रह ठेवण्याचं तर आनंद आहेच आहे, कारण बाबासाहेब आंबेडकरांचं साहित्य संग्रह असणं म्हणजे थोडंसं प्रतिष्ठेचं लक्षण असलं तरी यातील काही लोक असे आहेत की त्या साहित्यासाठी अक्षरशः आसुचलेले आहेत आणि त्यांचं विचारधन जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत त्यांना पुढे जाता येत नाही. अशा प्रकारचं जे साहित्य आहे ते साहित्य एकाच वेळी आपण 6 खंड या ठिकाणी प्रकाशित करू शकलो. आणखी पुस्तकं आहेत, प्रत्येक पुस्तकावर बोलण्यासारखं खूप आहे, परंतु आपण प्रत्यक्ष ही पुस्तकं वाचा. ही जी पुस्तकं आहेत ती सगळ्या शासकीय मुद्रणालयामध्ये अवेलेबल आहेत. म्हणजे मुंबईला आहे, कोल्हापूरला आहे, पुण्याला आहे, औरंगाबादला आहे, नागपूरला आहे. आणखी मला असं वाटतं की समितीने हा एक निर्णय घ्यायला पाहिजे की ही साहित्य जास्तीत जास्त दुकानामध्ये म्हणजे बुक स्टॉलमध्ये दिले पाहिजे. आणि डिजिटल तर आपण आणतोच आहोत, पण डिजिटल असलं तरी जे फिजिकल हे आहे ते लवकरात लवकर समितीने हे काम हाती घ्यावं. बोलण्यासारखं अनेक आहे. हा कार्यक्रम या सगळ्या विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा सगळे सदस्य या ठिकाणी उपस्थित झाले. अनेक मान्यवर या ठिकाणी आले, त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या कार्यक्रमासाठी आपण एवढ्या मोठ्या प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी उपस्थित राहिलात, शेवटपर्यंत उपस्थित राहिलात. आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार, अभिनंदन. आणि हे पुस्तकं आपण घ्यावेत आणि बाबासाहेबांचे विचारधन जास्तीत जास्त पोचवावं अशा प्रकारचा आशावाद व्यक्त करतो. धन्यवाद. जय भीम.